भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. गेल्या शनिवारी आपण पाहिलं की देवकी मातेनं खुद्द भगवान विष्णूलाच विनंती केली. नाही ऐकू येते? भगवान विष्णूलाच विनंती केली, भगवंता, अशा रूपामध्ये तू जर या ठिकाणी उभा राहिलास तरी बातमी पहारेकऱ्यांच्याकडनं कंसाला कळेल आणि देव आणि दानव यांच्यामध्ये अत्यंत मोठं अशा प्रकारचं शत्रुत्व असल्यामुळं देवांचा प्रमुख विष्णू हा सुखेनैव आपल्या बंदीगृहात आला आहे ही बातमी कळल्यानंतर कंसाला किती आनंद होईल. शत्रू चालत चालत आपल्या तुरुंगात आला आहे, हे लगेच तुरुंगात घालायला हरकत नाही. या दृष्टिकोनातून हे तुझं रूप आवडलं. दुसरी विनंती केली की भगवंता, मी तुला म्हणणार आहे की तू माझ्या पोटी अपत्य म्हणून ये, पुत्र सुख हे मला मिळू दे. पण मी तुझी क्षमा मागते, कारण तुझ्या पोटामध्ये सगळं विश्व मावतं आणि तू माझ्या पोटामध्ये ये असे मी म्हणते. याचा अर्थ विश्वव्यापक भगवंताला मी संकुचित करते. कोणाही व्यापकाला संकुचित व्हायला सांगितलं तर आवडेल का? जसं अगस्त्य ऋषींनी व्यापक समुद्राला आपल्या पोटामध्ये घेतलं, समुद्र आवडला असेल का? गंगा नदीला आपण कलशामध्ये घेतलं पूजा करण्यासाठी, आपण सुखी झालो, पण गंगेला आवडेल का? जो कोणी विश्वव्यापक आहे त्याला संकुचित व्हायला, संकुचित होणं म्हणजे कमीपणा आहे ना, तर संकुचित व्हायला आवडणार नाही. म्हणून भगवंता, मला कळतं की तू माझा पुत्र हो अशी मी तुला विनंती करते आहे, हे चुकतं आहे माझं. आणि भक्त म्हणून भगवंताला असं सांगणं, व्यापकाला मर्यादित हो असं म्हणणं हे चुकतं आहे. पण तरीसुद्धा मी तुला विनंती करते की तू पुत्रसुख मला देण्यासाठी लहान हो. किती मायेची म्हणजे आईचं प्रेम किंवा आईची ओढ आहे बघा. तो आपल्या पोटी यावा. देवकी वसुदेवाच्या वसुदेवाच्या पोटी आला म्हणून तो वासुदेव झाला ना. रामानुजाचार्य म्हणून मोठे अभ्यासक मोठे आचार्य आहेत, ते जी चतुर्व्यूहाची कल्पना मांडतात भक्तीच्या बाबतीत, त्या सुरुवातच मुळी वासुदेवा नाही. वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि त्याच्या इकडच्या बाजूला प्रद्युम्न असा चतुर्व्यूह आहे. त्यातलं कोणतं नाव आपल्याला जास्त माहिती आहे? वासुदेव. बघा, शिवाजी महाराज हे शहाजींचा मुलगा हे सांगावं लागतं, पण वासुदेव म्हटलं की वडिलांचं नाव सांगायला लागत नाही. काय ते वसुदेवाचं भाग्य असेल, तो तिचा पती आहे. आणि अशा वेळेला तू माझ्या पोटी जन्मास ये ही विनंती मी करणं भक्त म्हणून चुकीचं असेल, पण भक्ताचा तुला लढा आहे, भक्ताची कुठली इच्छा तू नाकारत नाहीस, हे सगळं भागवतात छान रंगवले. जसे आपले वारकरी म्हणतात. नाहीतर मला सांगा, झाड लोट करी जनी, केर भरे चक्र पाणी, हे काय बरं आहे का? पण वारकरी संतांच्या बाबतीत हे सगळं आहे. हा सगळा वारकऱ्यांचा धागा भागवतापासून आला. भागवत त्यांना अत्यंत प्रिय आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून जी काही देवकीने विनंती केली ती भगवंतानं मानली. चतुर्भुज रूप टाकलं, मनुष्य रूप टाकलं, छोटा 10-12 इंच असा असेल अशा प्रकारचं छोटं अपत्य रूप घेतलं आणि तिच्या मांडीवर, तिच्या ओटीमध्ये तो जाऊन बसला. अपत्य हे त्या ठिकाणी जे मूल पुत्र देवकी मातेला लाभला. आपले भागवतकार मुद्दाम सांगतात की हे सुद्धा भगवंताला कसं करता आलं. कारण भगवंत म्हणजे परमात्मा आणि परमेश्वर यात पुन्हा फरक पडतो. आणि त्या परमेश्वरानं पुन्हा वासुदेव व्हायचं आणखी फरक पडणार. हे कसं काय जमतं बरं? तर त्या ठिकाणी आदि मायेची मदत घेतली जाते. सांख्यांच्या भाषेत यालाच पुरुष आणि प्रकृती म्हणतात. सांख्य तर म्हणतात जितका पुरुष महत्त्वाचा त्याहून जास्त प्रकृती महत्त्वाची, निसर्ग. हे सगळं स्वीकारलेलं नाही भागवताला, पण बरंचसं स्वीकारलं. आणि म्हणून भागवतात पुन्हा पुन्हा उल्लेख येतो
की भगवंतानं हे रूप घेताना कुणाची मदत घेतली? आदिमायेची. म्हणजे पुरुषानं प्रकृतीची मदत घेतली, शिवानं शक्तीची मदत घेतली. हे महत्त्वाचं आहे. आणि प्रकृती, शक्ती, स्त्री शक्ती हीच अपत्याला जन्म देऊ शकते. हे सगळं लक्षामध्ये घ्या. हे भागवतकार आपल्याला काय सांगतायत हे ध्यानात येते. थोडक्यात चतुर्भुज रूप टाकलं, अपत्य रूप घेतलं आणि देवीला अतिशय मोठा आनंद झाला. हे इकडं मथुरेत घडलं. तिकडं गोकुळामध्ये आठवा गेल्या खेपेला आपण बोललो होतो, कृष्ण आपल्या विष्णूनं आदिमायेला बोलावून घेतलं होतं आणि म्हटलं होतं की मी स्वतः मथुरेत जन्म घेणार आहे, तू गोकुळात जन्म घे, तुझी मला मदत हवी आहे. आणि एवढी मला जर मदत केलीस तर कलियुगामध्ये तुला 8 रूपामध्ये तुझी पूजा सगळे करतील. आपण तेवढी यादी पण सांगितली होती, ज्याच्यामध्ये आंबा आहे, ज्याच्यामध्ये वैष्णवी आहे वगैरे. तर ते आश्वासन, ते अभिवचन आदिमायेच्या लक्षात आहे. म्हणून कृष्ण जेव्हा अपत्य रूपानं देवकीच्या ओटीमध्ये जाणार आहे, त्याच वेळा नेमका हे मथुरे, त्याच वेळा नेमका काही अंतरावर यमुना नदीच्या पल्याड असणारं जे गोकुळ, आता गोकुळ आपण म्हणतो, पण गोकुळ वृंदावन, त्यात भागवतामध्ये असं दिसतं आपल्याला की गोकुळात काही अरिष्ट आलं म्हणून ते वृंदावनात आलेले आहे. त्यामुळे गोकुळ वृंदावन हा जोड शब्द आहे. भागवतात स्वच्छ म्हटलं आहे. अरिष्ट काय आलं बरं, पुढं उल्लेख येईल त्यावेळी सांगतो. अरिष्ट आलं, गवताचा तुटवडा झाला. किती भौतिक आहे बघा. जे कोणी गाई गुरांचं रक्षण करतात, त्यांना चरायला नेतात, दुधाचा व्यवसाय करतात, त्यांना सगळ्यात जास्त काय पाहिजे? गवत. आणि गोकुळ वृंदावन दोन्ही यमुने काठीच आहे, पण काही अंतर आहे. तर आता ते वृंदावनात आहे, म्हणतो आपण मात्र गोकुळ एकच आहे, जोड शब्द म्हणा. तर त्या गोकुळामध्ये त्याच वेळेला जेव्हा कृष्ण इकडे जन्मतोय, त्याच वेळेला यशोदेच्या पोटी आदिमायेनं जन्म घेतला. यशोदेच्या पोटी आदिमाया, मुलगी, स्त्री, कन्या जन्मास आली. आता भागवतकार जरासुद्धा तत्त्वज्ञान सोडत नाही. पण मगाशी मी म्हटलं की भगवंतानं अपत्य रूप घेताना मदत कुणाची? आदिमायेची. मग आदिमायेला रूप घेताना काय नाही, कोणाची मदत नको ना. आदिमायेनं यशोदेच्या पोटी जन्म घेतला. पण यशोदेच्या पोटी जन्म घेताना भागवतकार पुन्हा वाक्य लिहितात, मुळामध्ये आदिमाया जन्म मृत्यूरहित असताना सुद्धा तिनं जन्म घेतला. जर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कसं बरं? तर त्या प्रकृतीनं भगवंताला मदत केली. आणि प्रकृती जेव्हा स्त्री रूप घेणार तर स्वतःला मदत करायची. पण मग स्वतःला मदत करायची म्हणजे काय? विचार करा. आपण जी माणसं आहोत, आपल्याजवळ संभाषण कला पण आहे आणि लेखन कला पण आहे. या दोन्ही कला आपल्यापाशी आहेतच. आपण कशाचा वापर करायचा हे ठरवलं पाहिजे. आत्ता मी संभाषण कलेचा वापर करतोय, पण गीता दर्शनला मला लेख लिहायचा असला तर मी लेखन कलेचा वापर करणार. तर जन्मरहित असताना सुद्धा जन्म घेतला हे मुद्दाम सांगितलं आहे. कारण एकदा जन्म घेतला म्हटलं तर शबल झालं, अशुद्ध झालं. कारण जन्म घेतला की मृत्यू आला, हे ध्यानात घ्या. जन्म हे वरदान आहे, पण वरदानाच्या पोटात शाप आहे. म्हणून परमात्मा जन्मही नाही आणि मृत्यू नाही, अशी आदिमायेची मूळची स्थिती आहे. पण एकदा लीला करायची, क्रीडा करायची, लोकांना दाखवायचं म्हटल्यानंतर शब्द वापरलाय, जन्मरहित असून सुद्धा, जन्माच्या पोटात मृत्यू, जन्मरहित असून सुद्धा तिनं यशोदेच्या पोटी जन्म घेतला. आता भागवतकार आणखी सुचवतात की आपल्या सगळ्यांना पक्क माहिती आहे की कृष्णाला टोपलीमध्ये घालून यमुनेच्या पुरातून गोकुळाला बचवलं. पण आपण हा विचार करायला पाहिजे की वसुदेवाला सुचलं कसं? आता आपल्याला कथा ऐकून ऐकून ते गृहीत कृत्य झालंय. गृहीत कृत्य काय, त्यात आपलं नवं वाटत नाही. असं आहेच हो, पण असं आहेच हो हे आपण म्हणणं ठीक आहे ना. या कालखंडात कसं काय सुचलं? तर तुम्हाला मी नंतर दाखवून देणार आहे की वसुदेव हा यादव आहे, मथुरेतला प्रजाजन आहे. आणि असाच प्रजाजन तिकडं नंद आहे.
गोकुळ वृंदावन हे मथुरेच्या नगरीचा एक भाग आहे. मांडलिक आहेत. मथुरेतले लोक राजे आहेत, यादव राजे आहेत. आणि हे जे कोणी आहेत ते यादव जरी असले, कारण कृष्णही यादवच आहे, आडनाव तेच आहे, कुल तेच आहे, पण त्याची स्थिती वेगळी आहे. ते प्रजाजन आहे. आणि या प्रजाजनांना व्यवसाय करतो म्हणून कंसाला करभार द्यावा लागतो. हे भागवतात आहे. पुढे मी तुम्हाला दाखवून देणार आहे की असाच करभार देण्यासाठी बैलगाड्या जोडून मथुरेमध्ये आल्यानंतर, करभार दिल्यानंतर वसुदेव याला भेटायला आपला नंद गेलेला आहे. म्हणजे नंद आणि वसुदेव यांची अत्यंत निकटची मैत्री आहे. हिंदीमध्ये त्याला अंतरंग मित्र असं म्हणतात. हिंदीतला खास शब्द आहे अंतरंग मित्र. आपल्या भाषेत जीवाभावाचे असे ते दोघं मित्र आहे. हे असे असले पाहिजे. दुसरी काय शक्यता आहे बरं, तर ह्याच्यावर आपण विचार करूया की देवकी आणि वसुदेव यांचा पुत्र श्रीकृष्ण, पण वसुदेव आणि रोहिणी यांचा पुत्र कृष्णाच्या आधी जन्मलेला बलराम जो आहे, संकर्षण जो आहे, हा जो कोणी आहे तो रोहिणीकडे वाढला असं आपण म्हणतो. रोहिणीकडे. ही रोहिणी वसुदेवाची पत्नी आहे. ती मथुरेत न राहता नंदाच्या गोकुळात का राहते आहे? आपल्या मनात प्रश्न विचारला पाहिजे. त्याची दोन उत्तरं संभवतात. एक, देवकीला कदाचित बहीण म्हणून कंस त्रास देणार नाही, पण रोहिणीच्या बाबतीत काही सांगता येत नाही, ही भीती. दुसरी काय शक्यता आहे, तर हा जो नंद आहे त्या नंदाचं आणि रोहिणीचं काही नातं गोतं असावं. नातं गोतं माहेरचंच, आणि त्या नात्या गोत्यातून ती त्या ठिकाणी सुरक्षित पहिल्यापासून असत. हे भागवतात स्पष्ट सांगितलेलं नाही आहे, पण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. यात कोणत्या प्रकारची शंका नाही. तर ती रोहिणी वसुदेवाची पत्नी देवकी सारखीच ही गोकुळामध्ये आहे. तिच्या पोटी संकर्षण 2 वर्षाचं अंतर आहे किमान. कृष्णापेक्षा बलराम किमान 2 वर्षानं मोठा आहे. तो त्या ठिकाणी लहानाचा मोठा होतोय. आता वसुदेवाच्या मनात विचार आला असेल की त्या आकाशवाणीने सांगितलं की 8वा पुत्र मारणार, पण या कंसानं दुष्टपणानं आधीचे 6ही मारले. आता 7वा जन्मास आलाय, तोही मारला जाणार आहे. आता अशा वेळेला 7वा मारला जाणार, नंतर 8वा मारला जाणार. हे चित्र आपण बघितलं. 7वा मारूनच झालाय, 8वा, कारण त्या ठिकाणीच ती आदिमाया येणार आहे. चुकून बोललो मी, 7 झालेलेच आहे. आता 8वा जो आहे ना, तर 7 मारल्यानंतर 8वा सुद्धा नक्की कंसाकडनं मारला जाणार, कारण क्रमांतर तो 8वाच आहे. अशा वेळेला या कृष्णाला कुठे सुरक्षित ठेवावं हा विचार मनात आला असला पाहिजे. एक लक्षात घ्या, देवकीकडनं मूल हिरावून घ्यायचंय. ते कुठंतरी सुरक्षित राहील याची पक्की खात्री असल्याशिवाय आई आपल्या मुलाला दूर करणार नाही, नजरे आड होऊ देणार नाही. हे मानसशास्त्र आहे. म्हणजे देवकीची पण खात्री पटली पाहिजे. देवकीला असंही वाटू शकेल की नाही म्हटलं तर रोहिणी त्या ठिकाणी आहे, नाही म्हटलं तर रोहिणी त्या ठिकाणी आहे. दुसरं, त्या नंदाच्या घरीच पोचवलं तर अगोदर रोहिणीची जबाबदारी त्याने घेतलेलीच आहे. आता नंद आपल्या या 8व्या मुलाची, त्याचं कृष्ण नाव ठेवलं जायचं आहे, गोविंद गोपाळ, अजून कारण अजून जातक कर्म वगैरे सगळं व्हायचं आहे, नामकरण विधी अजून व्हायचं आहे, अजून तो परमात्माच आहे. वासुदेव नक्की आहे, कारण वसुदेवाचा मुलगा, पण गोविंद गोपाळ अजून ठरायचे. तर अशा स्थितीमध्ये नंदाच्या ताब्यात जर आपण त्याला दिलं तर अधिक चांगलं होईल. तो अत्यंत विश्वासू आहे. विचार करा, शिवाजी महाराजांनी आपल्या मागचा ससेमिरा चुकावा म्हणून काशीहून, आपल्या दिल्लीहून इकडं परत येताना मथुरेला जाऊन त्या ठिकाणी ज्यांच्या घरी संभाजी महाराजांना ठेवलं होतं ते कोण होते? आपल्याकडं अलीकडं जातीच्या चष्म्यातून इतिहास बघायचं एवढं दुर्दैवी निर्माण झालं आहे की काही माणसं नजरेआड होतात. संभाजी महाराज ज्यांच्याकडे ठेवले होते तो कोण होते?
मोरोपंत पिंगळे म्हणून शिवाजी महाराजांचे जे प्रधान होते त्यांचे मेहुणे होते. आता कसं चित्र स्पष्ट होतं बघा. जो आपला पंतप्रधान आहे, पंतप्रधान शब्द नव्हता, पेशवा शब्द नव्हता, पंतप्रधान होता, ते मोरोपंत पिंगळे होते ना, त्यांचा मेहुणा येतो. म्हणजे आपल्या मुलाला ठेवत असताना शिवछत्रपती विचार करणार की नाही, आणि म्हणून तो सुरक्षित परत आला. त्याची मुंजीच दाखवली त्यावेळेला. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर नंदाकडे ठेवण्याचा हेतू काय आहे, तर मैत्री. आणखीन एक विचार करूया, काय आहे बरं, तर मथुराई नगरी आहे, राजधानी आहे. तिथं नाही म्हटलं तरी ज्यांना आपण कोतवाल जुन्या भाषेमध्ये, अन्य कोणी रक्षी म्हणतात, रक्षक म्हणतात, सेनापती म्हणतात, त्यांची नजर जास्त असणार, हेर गुप्तहेर जास्त असणार. शहरामध्ये लपून छपून राहणं कठीण आहे, तुलनेनं खेडेगावामध्ये लपून छपून राहणं सोपं आहे. विचार करत आपण जाऊया, किती विचार वसुदेवाने केला असला पाहिजे. नाहीतर कृष्णाला सगळं सोडून गोकुळात का नेलं, अन्य ठिकाणी का नेलं नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. तर यमुना नदीला पूर्वीर या गोष्टी येणारच आहे, पण निश्चितपणे वसुदेवाने मनाशी ठरवलंय की आपला मुलगा काळजी न वाटता स्वतःला आणि देवकीला 100% सुरक्षित घरच्यासारखा कुठं राहील, तर नंदाच्या घरी. आणि तसा तो राहिलाय. नंतर किती संकट आली, पूतना मावशीनं सुरुवात करून आघासुरापर्यंत सगळे आपण बघणाऱ्या आवश्यक तेवढे, या आवश्यक त्या गतीनं पण सगळे बघणाऱ्या कोणी सोडणार नाही आहे. कारण कृष्णाच्या लीला, बाळलीला याही सुंदरच आहे, निश्चित सुंदर आहे. भागवताची ती जादू आहे. तर विचार करा, नंदाच्या घरी तो सुरक्षित राहिलाय, खेडेगावात सुरक्षित राहिला. हे सगळं विचार करून वसुदेवानं देवकीला पटवून दिलं असेल की आता जन्म झाल्या क्षणी अजून त्यानं टॅहा सुद्धा केलेलं नाही. गेल्या शनिवारी मी संपवताना सांगितलं टॅहा केलं, आता पुढं बघूया. पण 8 दिवसात त्यानं टॅहा केलंच नाही अजून. कारण टॅहा केलं तर पहारेकरांच्याकडे बातमी जाईल ना. अजून त्यानं काही केलं नाही. बिचारा आईच्या पोटातून बाहेर आलाय आणि आपला वसुदेव विचार करणार आहे त्याचं काय करायचं. आता अशा वेळा वसुदेवानं ठरवलं, नक्की निर्णय केला बायकोशी बोलून की या कृष्णाला, कृष्णे नाहीच, या वासुदेवाला आपला परममित्र जो नंद त्याच्याकडे गोकुळात, आता किती किलोमीटर आहे आपल्याला बघता येतं. मी मुद्दाम विचारलं तर 30 किलोमीटर, 35 किलोमीटर, 40 किलोमीटर, यावर फार अंतर नाही आहे. मध्ये यमुना नदी आहे. आता अशा वेळेला तेवढं चालत जायचं, एका रात्रीत चालत जायचं. बरं, त्यावेळा पाऊस कसा होता पुढं वर्णन मी करतो. तर आता अगोदर बंदीगृहातून बाहेर पडायचं. तर बंदीगृहातून कसं बाहेर पडायचं, एक म्हणजे वर्णन केलं आहे. बंदीशाला एवढी मोठी होती की त्याला मोठमोठे दरवाजे होते आणि त्या दरवाज्यांना हत्तीनुसार पाडू नये अशा प्रकारचे अणुकुचीदार लोखंडी खिळे होते. हे सगळं वर्णन शिवकाळात लागू पडतं. आपल्याकडे परंपरा जी आहे ती अशी आहे, चक्क वर्णन आहे, लोखंडी खिळे असणारे दरवाजे, अशी बंदीशाला ती होती. त्यात यांना नवरा बायकोला एकाच खोलीमध्ये साखळदंडाने जखडून ठेवलं. हे ध्यानामध्ये घ्या. ते साखळदंड तुटले पाहिजेत, दरवाजे बंद आहेत ते उघडले पाहिजेत. बाहेरच्या बाजूला पहारेकरी डोळ्यात तेल घालून, त्यांची प्रसूतीचा काळ जवळ आलेला आहे. कंसाने नक्की सांगितलं असेल, तेवढा तो हुशार होता की आता 2-4 दिवसात जन्म होईल. पहारेकरी डोळ्यामध्ये तेल घालून असणार. आता काय करायचं, तर आपल्या कृष्ण भगवानाने लगेच युक्ती केली. एक आहे, भगवाना शक्तिमंत आहे, नाना शक्ती आहे. सहज तुम्हाला स्मरणात आलं म्हणून सांगतो. डॉक्टर देगलूरकर फार मोठे अभ्यासक आहेत. डॉक्टर देगलूरकर मूर्तिशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याशी बोलताना मला 2-3 ऐकायला मिळाले. आता मी तुम्हाला 2 मिनिटं सांगतो, नंतर मी राधा आल्यानंतर सांगणार आहे. पण अजिंठा वेरूळच्या लेण्याकडे आपण जायला लागलो, वेरूळ आणि अजिंठा, तर मध्ये एक मंदिर आहे. त्या मंदिरामधली विष्णूची मूर्ती 24 हातांची आहे, 24 हातांची. आणि त्या प्रत्येक हाताला शक्ती मानलं जातं. म्हणजे केशव असेल तर तो कसा, मोहन असेल तर कसा, विष्णू असेल तर कसा, ते शक्तीचं नाव आहे. तसं 28वी शक्ती जी आहे ना, तिचं नाव भक्ती आहे. आणि तिची 28वी शक्ती भक्ती, 28 नाही 24, 24वी शक्ती जी भक्ती आहे ना,
ती भक्ती म्हणजेच आराधना, आणि आराधना म्हणजेच राधा. राधा ही कोणीही ऐतिहासिक व्यक्ती भागवतात नाही. आपण मंदिर उभारली राधाकृष्ण, ऐतिहासिक व्यक्ती नाही, ते भक्तीचं प्रतीक आहे. राधा शब्द म्हणजे भक्तीची धारा. धारा, राधा. आपली कुंडली, मला भरपूर बोलता येईल पण मी आवडतं घेतो. आपली कुंडली शक्ती आहे की नाही, ते खालून वर जाते. खालून वर जाते म्हणजे उलटी जाते. ती धारा नाही आहे, ती राधा आहे. योग्याला ती खालून वर न्यावी लागते, असं सगळं मुळामध्ये आहे. त्यामुळे भगवंताच्या ज्या 24 शक्ती आहेत त्यातली एक शक्ती किंवा शक्तीची शक्ती म्हणजे आदिमाया. ती शक्तीच आहे, म्हणून मी आधार घेतोय. त्या आदिमाईला पुन्हा विनंती केली की दरवाजे तुटले पाहिजेत, साखळदंड निखळले पाहिजेत, आणि गंमत आहे, सगळ्या पहारेकऱ्यांना एका वेळेला बेशुद्ध व्हायला पाहिजे. ते कठीण आहे ना, सगळ्यांना क्लोरोफॉर्म एकदम कसा काय द्यायचा. पण भागवतात एक क्लोरोफॉर्म आहे, तो म्हणजे सगळ्यांची चेतना शक्ती काढून घ्यायची. आता आपण झोपेमध्ये हालचाल करतो म्हणजे आपली चेतना शक्ती असते, हां. पण हे अशा झोपेत जाणार आहेत, गाढ झोपेत, काळ झोपेत नाही पण गाढ झोपेत जाणार आहेत की त्यांची चेतनाच काढून घेतली आदिमाईने. आणि म्हणून बंदिशालेमध्ये काय 2-4 पहारेकरी असणार नाही आहेत. जे कोणी सगळे पहारेकरी होते ते निद्राधीन झाले असं म्हणण्यापेक्षा संज्ञा विरहित झाले, त्यांची चेतनाच मुळी हरवली. आणि अशा वेळेला मोकळाच झाला वसुदेव. बेड्या तुटल्या. त्याला इतकं बरं वाटलं, कृष्णाला टोपलीमध्ये घेतलेलं आहे, माथ्यावर घेतलेलं आहे आणि गोकुळात पोचवायचं आहे. किती आनंद झाला. भागवतकार म्हणतात, काळी कभिन्न रात्र असावी आणि अचानक सूर्योदय व्हावा. सूर्योदय माहिती असतो कारण शुक्रवाराला दिसतो, त्यामुळे आपला आनंद ठरलेला असतो की ठीक आहे इतक्या वेळात होणार. पण आपण अंधाऱ्या गुहेत असावं आणि कुठून तरी प्रकाश करेल यावं, किती बरं वाटतं. तसं झालं. वसुदेवाला अत्यंत चिंता पडली होती. एवढ्यामध्ये सगळं आदिमाईनं केलं, याचा अर्थ अचानक सूर्योदय व्हावा आणि अंधार समूळ नष्ट व्हावा, निशेष, कणमात्र शिल्लक नाही. अशा वेळा दरवाजे उघडले गेले आणि पाऊस कसा पडत होता. भागवतकार एक मोठे कलाकार आहेत आणि म्हणून ते वर्णन करतायत. पाऊस कुठला आहे सांगा, श्रावणातला, आषाढातला नाही आहे. त्यामुळे तो झिमझिमच असणार. आणि जर श्रावणातला पाऊस झिमझिम असणार तर यमुनेला पूर कसा काही येणार. भागवतकार उत्तर देतात, तो झिमझिम पाऊस अहोरात्र पडत होता म्हणून यमुनेला पूर आला. यमुनेचं पुराचं पाणी फेसाळलेलं होतं. यमुनेमध्ये अनेक भोवरे होते आणि अशा यमुनेमधून वसुदेवाला माथ्यावर कृष्ण हे अर्भ घेऊन जायचं होतं. पण सतत भीती आहे, कोणी पहारेकरी जागा झाला तर, कंसाला बातमी कळली तर. एक ध्यानामध्ये घ्या, तुम्हाला निर्वेद चालायला सांगितलं तुम्ही सुखानं चाला, पण सारखं तुम्हाला सांगितलं मागून कोणते येणं तुम्हाला पकडणार आहे, तुम्ही चालू शकता का विचार करा. चालू शकत नाही आपण. मन चिंते ते वैर चिंते, आपण सारखं मागं बघतो आणि आपली गती रुद्ध होते, थांबते. हा विचार करा. वसुदेव हा सुटलाय ना कृष्णाला घेऊन, तसं शिवाजी महाराज आग्रहून सुटल्याची तुलना करावी तसं आहे. मरण हे टांगती तलवार आहे वरच्या बाजूला, कुठल्या क्षणी संपेल सांगता येत नाही. बरं, तो औरंगजेब होता, बापाला तुरुंगात घालणारा, भावाला मारणारा वगैरे वगैरे, अत्यंत सत्पुरुष असा जो होता. तर अशा प्रकारचा तो असल्यामुळं त्याच्याशी लढायचं होतं शिवछत्रपतींना, तर कंसाशी लढायचं होतं आमच्या वसुदेवाला. तर टोपलीमध्ये ठेवून, आता सगळं अद्भुत रंगात आहे, कृष्ण टोपलीत आहे, त्याला पावसाचा त्रास होऊ नये म्हणून शेष नाग त्या ठिकाणी आला आणि त्याने छत्र धरलं. आता एकीकडे आपण म्हणतो की संकर्षण बलराम जो आहे तो शेषावतार आहे, लक्ष्मण जो आहे रामायणातला तो शेषावतार आहे, आणि इथं आपण म्हणतो शेष आला. हे कसं काय? ते भक्तीनं आपण स्वीकारायचं की तो अवतार म्हणून जन्म तिथं घेतलेला आहे, पण मूळचा शेष कायमच आहे. आणि नसता तो विष्णू विश्रांती कुठे घेणार, असं मानायचं की मूळचा कायमच आहे. आणि बरोबर आहे ना, एकच विष्णू खरा, अवतार मात्र 10 कसे. तसं इथं खरा शेष आला,
बलराम नाही, आणि त्याने छान म्हणून आपण चित्र बघतो बघा की असं त्याच्यावर धरलं गेलं. पण नदीला पूर होता, मोठा ओघ होता, लाटा दंगामस्ती करत होत्या, फेसयुक्त पाणी वाहत होतं, भोवरे भीती घालत होते. आणि अशा वेळेला वसुदेवाला प्रश्न पडला की अशा यमुनेतून पायी कसं चालत जायचं. आता योग मार्ग जो आपल्याकडे आहे ना, त्या योग मार्गात एक विशिष्ट उंची गाठल्यानंतर तुम्हाला अष्टमहासिद्धी वश होतात. त्याच्यामध्ये दूरचं ऐकायला येतं, दुसऱ्याच्या मनातलं कळतं, लघुरूप आणि मोठं रूप घेता येतं, गोरक्षनाथांप्रमाणे आकाशात जाता येतं, बैठक मारून बसता येतं पतंगावर, आणि मुख्य गोष्ट पाणी दुभंगता येतं. हे योग मार्गात आधी शक्य. साईबाबांसारखे वर्तमान काळातले जे कोणी योगी पुरुष आहेत किंवा अन्य अक्कलकोटचे स्वामी समर्थ किंवा गजानन महाराज यांच्या जीवनाच्या कथा येतात. आपल्याला वाटतंय खोटं आहे का? काय होतं, जरा आधी फार तिखट मीठ लावत गेलं तर ते खोटं म्हणा, पण मुळामध्ये ती गोष्ट खोटी नाही. हे साईबाबांच्या बद्दल सहजपणे म्हटलं जाते की त्यांची झोपायची चावडी असायची, त्या चावडीमुळे दरवाजा बंद असला तरी ते जात असत. कसं काय शक्य आहे? सूक्ष्म रूप घ्यायचं म्हटलं तर काय अशक्य आहे मला सांगा? किंवा कुठल्या तरी भक्ताला साईबाबा झोपाळ्यावर बसलेले प्रचंड मोठे दिसले, असं काय? एक तर योगविद्या मान्य केली तर शक्य नाही का? तर अशा योगविद्येचा विचार करून सुद्धा आपल्याला यमुना दुभंगता येईल. पण रामायण, महाभारत आणि भागवत योगविद्येचं मोठेपण न सांगता भक्तीचं मोठेपण सांगतात. आणि म्हणून रामावतारामध्ये सुद्धा सेतुबंध जो झाला, त्या सेतुबंधामागेही भक्ती सांगितली गेली, जे काही दृष्टीनं काही वेळ लागला. हा संदर्भ नंतर मी भागवतात आला की तुम्हाला सांगेन. आत्ता आपण मानतोय की पूजा केली, समुद्राला वाट करून दिली वगैरे वगैरे, पण एक अशा प्रकारचे मत आहे की भक्तीनं. तसं इथं तर नक्कीच सेतुबंध नाही आहे, यमुनेवर काही सेतू बांधलेला आपल्याला माहिती नाही आहे. मग काय आहे? भक्ती. कुणाची? माता पित्यांची. हे ध्यानात घ्या, माता पित्यांची भक्ती भक्ताच्या भक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. माता पित्यांची स्वतःची, आणि माता पित्यांची तुम्ही जर भक्ती केली तरी ती भक्ती श्रेष्ठ आहे, पुंडलिकानं आपल्याला दाखवून दिले. हा जर विचार केला तर वसुदेव देवकी या माता पित्यांची भगवंतावर त्याला अपत्य व्हायला सांगितलंय, एवढी मोठी भक्ती आहे की त्या भक्तीच्या शक्तीनं ज्याप्रमाणे रामायणामध्ये सेतुबंध झाला, यमुना दुभंगली, समुद्र दुभंगला, तसं या ठिकाणी यमुनेनं वाट करून दिली. सेतुबंध वगैरे नाही आहे, यमुनेनं वाट करून दिली. वसुदेव गोकुळात पोचला. आता आदिमाईला आणखी न सांगता काम करायचं होतं, म्हणजे इथं सगळ्यांची चेतनाच काढून घ्यायची. तिथं काय इतका मोठा डोस द्यायला नको आहे. त्या ठिकाणी घरोघरची माणसं झोपी गेली आहेत, निद्राधीन झाली आहेत, गोप गोपी अशी व्यवस्था करण्यात आली. फक्त नंदाच्या घराचा दरवाजा उघडा होता. नंद कोण आहे? नंद हा गोकुळचा, आपल्या आजच्या भाषेमध्ये पाटील आहे. गावचा पाटील जसा असतो तसा नंद आहे. सगळ्या गोकुळ वृंदावनाची जबाबदारी त्या नंदावर आहे. आणि कळतं आपल्याला, तो सगळ्यांच्याकडनं कारभार घेऊन मथुरेत येऊन कंसाला देतो आहे. जुन्या गावामध्ये आपल्या 12 बलुतेदार, पाटील कुलकर्णी, छान पुस्तक आहे, वाचन मिळालं बघा. बा ना. अत्रे म्हणून एक मोठे लेखक आहेत, आचार्य अत्रे नव्हे, बा ना. अत्रे. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे गाव गाडा. बा ना. अत्रे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे गाव गाडा. जर तुम्ही वाचलं गावगाडा पुस्तक, पुणे मराठी ग्रंथालयात आहे, तर वाचलं तर बलुतेदार म्हणजे काय, आलुतेदार म्हणजे काय, आज आपल्याकडे शब्द प्रचलित झाला आहे ओबीसी. हे ओबीसी कोण आहेत, नेमके ओबीसी कोण आहेत, हे सगळं आपल्याला बाना अत्रे त्यामध्ये लिहिलेलं दिसतं. ओबीसी शब्द नाही आहे, पण शब्द सगळी रचना आपला गावगाडा हा इतका एक चांगल्या अर्थानं चिरेबंद होता. चांगल्या अर्थानं इतकी व्यवस्था, सुव्यवस्था होती. तिचा तिखट वाटतं पण वाक्य मी उच्चारतो. व राजा कोणी जरी असला
तर गावात काही घडत नाही. अर्थात ते वाईट आहे, त्यामुळे तो आपलं स्वराज्य मिळालं नाही ना. जे वाईट आहे ते वाईटच आहे. पण त्याची दुसरी बाजू तुम्हाला मी सांगतो, भारतामध्ये इंग्रज येईपर्यंत शिक्षण व्यवस्था ही गुरुकुलामध्ये सुखेनेव चालली होती. कोणीवर असू दे, गुरुकुलं नीट चालत होती. इंग्रजांचा जो मेकॉले होता त्यानं प्रथम गुरुकुलं तोडली. आणि त्याचं कारण, त्याला आपल्याला इंग्रजाळलेलं करायचं होतं. त्याला क्लर्क बनवायचे होते, त्याला बाबू लोक बनवायचे होते, त्याला मावळे नको. एक तिखट वाक्य तुम्हाला सांगतो, जरा विचार करा. तिखटच आहे अत्यंत, पण अधिकृत आहे म्हणून सांगतो. ऑफिसमध्ये बसलेल्या ऑफिसरच्या दारामध्ये जो पट्टेवाला असायचा, त्या पट्टेवाल्याला इंग्रजांचा जो पोशाख दिलाय तो मुद्दा म्हणून आपल्या मावळ्याचा दिलाय. जरा विचार करून बघा. सगळं सारखं आहे. कारण मावळ्यांनी दिल्लीचं सिंहासन फोडलं, भाऊसाहेब पेशवे. मावळ्यांनी आज जे गाव अटक पाकिस्तानात आहे ते अटके पार झेंडे दिली. मावळ्यांनी पानपतच्या लढाईमध्ये अहमद शाह अब्दुल आला, तो तिसऱ्यांदा आलाय. त्याच्या आधी 2दा त्याला पळवून लावलंय. अहमद शाह अब्दालीलाच. त्या मावळ्यांना पट्टेवाले बनवल्याशिवाय, त्याचा पोशाख केल्याशिवाय इंग्रजांचं राज्य तर कसं चालणार? ज्याला स्लो पॉयझनिंग म्हणतात ना, तर इंग्रजांनी मेकॉलेपासून पट्टेवाल्यापर्यंत अशा प्रकारे हळूहळू आपल्याला विषप्रयोग केलाय. आणि हे सगळं आपल्या शिक्षण पद्धतीतून आपल्याला कळायला पाहिजे होतं, ते कळलं नाही गेल्या 70 वर्षात. आता पहिलीपासून कळणार. मी सगळ्यांना आवाहन करून ठेवतो, भागवताच्या बाहेर जाऊ, की पहिलीची पुस्तकं जी आहेत ना, ती आपण सगळेदा विकत घेऊन वाचू. आपण कोणी पहिलीत नाही आहे. नातवंड असतील, पणतवंड असतील, पण तिथून सुरुवात होणार आहे. पहिलीपासून 10वीपर्यंत येत्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये इंग्रजाळलेले लोक बाजूला होऊन सम्राट अशोक, हर्षवर्धन, शिवछत्रपती यांना मानणारी माणसं निर्माण होणार आहेत. त्या 4-5 मोगल सम्राटांना नाही. हे तुमच्या लक्षामध्ये येईल. हे सगळं घडलेलं आहे. भागवत आणि गीता, महाभारत, रामायण का वाचायचं? तर भक्ती तर आहेच, तो आमचा प्राण आहे. पण प्राण आता म्हणून शरीर दुबळं असून चालेल का? दंड दुबळे, पाय दुबळे चालेल? तर भक्ती प्राण भागवतात आपण टिकूया. पण जाता जाता मला इथं भागवताच्या बाहेर जाऊन बोलायला लागतं, ते बोल जात. बर, आता पाटील म्हटलं, त्याचा एक लक्ष द्या. नंद हा राजवाड्यासारखा राहत होता, कारण उल्लेख येतात भागवतामध्ये. संपन्न होतं, गाई गुरं होती, दूध होतं, दूध दुभत होतं, मतलत विकायला येत होतं, व्यवसाय होता, पैसा होता, धनवान होते, व्यापारी होते, वाणिज्य होतं, हे सगळं होतं. अशा वेळा दरवाजा उघडा होता आणि वसुदेवानं आत प्रवेश केला. आता या ठिकाणी नंद जागा होता का नव्हता सांगितलेलं नाही. यशोदा जागी नव्हती तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे नंद नव्हताच तिथं. किती आदिमाईने व्यवस्था केली होती बघा. किती नाही, कृष्ण होतं, कृष्णाला आयुष्यभर हेच करायला लागणार आहे, लपून छपून. आणि त्यामुळं कृष्ण जेव्हा प्रवेश करणार आहे त्या पद्धतीनं नुसतं लक्षात घेण्यासारखं आहे. आणि किती नेमके शब्द आहेत बघा. मला भागवतकरांचं कौतुक वाटतं. जरा पुढे जाऊन मागे येतो. इथंच आहे. मला भागवतकरांचं कौतुक वाटतं की देवकीला प्रसूती काळा येत होत्या, प्रसूती वेदना होत होत्या. कोणी दाईबी जवळ असेल, तिचा प्रसूती काळ जवळ आला, तेव्हा प्रसूती वेदनांनी तिला श्रम झाले आणि प्रसूती वेदनांनी तिला निद्रा आली. म्हणून आपल्या पोटी पुत्र जन्मला का कन्या जन्मली हे तिला कळलं नाही. अपत्य जन्मास आलं एवढंच कळलं. असं श्लोकातून भागवत का सांगतात? मी सगळे श्लोक तुम्हाला सांगू शकत नाहीये, पण मुद्दा मी टिपून आणले. 2 शब्द टिपून आणले, श्रम आणि ग्लानी. झोपसो म्हटलेलं नाही. किती मानसशास्त्री आहे मला सांगा. श्रम आणि ग्लानी, निद्रा.
आणि म्हणून तिला आपल्या पोटी कोण जन्मलं कळलं नाही. आणि जेव्हा जाग आली तेव्हा मुलगी दिसली, ती तिनं आपली मानली. सॉरी, मुलगा दिसला, तो आपला मानला, जो कृष्ण त्या ठिकाणी ठेवलेला होता. पण मुळात जन्मास कोण आलं होतं? मुलगी. जरा बाहेर जातो, क्षणभर विचार करा, ती जागी असती, मुलगी आपल्या पोटी जन्मास आली, तिला कळलं असतं, आणि नंतर कृष्ण दिसला असता, काय घडलं असतं? खरंच विचार करा, कुठल्या तरी आईनं कृष्ण जरी आला तरी स्वीकारला असता? नाही. तिला ग्लानी आली होती, तिला श्रम झाले होते, तिला कळलं नाही, म्हणून तिनं मुलगी ती दिली आणि मुलगा स्वीकारला. मला भागवत, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, हे वाक्य खूपदा बोललो मी. ज्ञानेश्वरांचं मोठेपण काय, तर ते ज्ञानेश्वर आहेत आणि कवीश्वर आहेत. म्हणून मग माया नदीचं रूपक असेल, योग दुर्गाचं रूपक असेल, रूपक इतकं सुंदर रंगवतात ज्ञानेश्वर, कारण ते कवीश्वर आहेत. त्यांची जातकुळी नंतर तुकाराम मुक्तेश्वर यांच्यासारखी आहे, आणि मागं थेट कालिदासाची आहे. हे ध्यानात घ्या, कालिदास कवी आहे ना, तसे ज्ञानेश्वर कवी आहे. हे मोठेपण आहे त्यांचं. ते ज्ञानेश्वर आहेतच, पण ते कवीश्वर आहे, आणि त्याची जाणीव आहे. माझा मराठाची बोलू कौतुक आहे. किंवा 9 रस असतील तर शांतरस भक्ती, शांतरस हा शृंगार रसाच्या डोक्यावर पाय ठेवेल. जगात शक्य नाही, तुम्हाला मी सांगतो. 2 मिनटं ऐका. शृंगार रस हा जगात एवढा मोठा नवरस आहे की शृंगाराच्या डोक्यावर कोणी पाय देऊ शकत नाही. पण ज्ञानेश्वर ठामपणे म्हणतायत की माझा शांतरस कंसात भक्तिरस, भक्तिरस नाही आहे, तो 10वा रस आहे. 9 रसातला शांतिरस, शांतरस हा काय करेल? शृंगाराच्या माथा पाय ठेवी, एवढं मी करेन. किंवा अशी मी पंगत मांडेन की त्या ठिकाणी अद्भुत आहे. अन्य असतील ते पाहुणे म्हणून येतील, अन्य रस सुद्धा, ते यजमान नसतील, ते मुख्य नसतील, पण पाहुण्यांचा सन्मान मात्र नक्की. पंक्तीच्या भाषेमध्ये ते रसानं बोलवते. हे कवित्व आहे. तसे भागवतकार आहेत, आणि तोही तुम्हाला दाखवण्याचा माझा हेतू आहे. तर अशा प्रकारे तिच्या लक्षामध्ये आलं. आता इकडं तो मग ते जी कन्या आहे ती कन्या घेऊन, 1 मिनिट, वसुदेव आला. अगाध लीला म्हटलंय, देवकीच्या कुशीमध्ये ठेवलं गेलं. भागवतकाराने 1-2 श्लोकात ते आपल्याला सांगितलंय. आणि त्या मायेनं, त्या मुलीनं, अर्भकानं मग असे म्हटल्याप्रमाणे प्रथम रडणं सुरू केलं. कृष्ण गोकुळात पोचला. जवळजवळ रात्र संपली असली पाहिजे, किमान पहाट झाली असली पाहिजे. तो आत आल्यानंतर सगळे दरवाजे पुन्हा बंद झाले आहेत, आणि अशा वेळेला रडणे म्हणजे मध्ये भरपूर काळ गेलेला आहे. देवकी कदाचित त्यावेळी जागी असेल, ती वाट बघती आहे, वसुदेव कोणाला घेऊन येतो आहे, कोण आपलं अपत्य होणार आहे. आणि ते अपत्य मुलगी, मुलगा तिला माहिती आहे. पण बघा, पुन्हा लक्षात घ्या, आपला मुलगा सुरक्षित राहावा म्हणून मुलगी जरी आली तरी ती आपलं अपत्य मानायला यशोदा तयार झालेली आहे. हे लक्षात घेतलं की तिनं रडल्यानंतर पहारेकरी जागे झाले. कंसापर्यंत बातमी गेली. कंस धावत धावत आला. अपत्य जन्मलं एवढंच त्याला कळलं. तो अत्यंत अधीर होता, आपल्या बहिणीच्या पोटी कोण आणि कधी जन्मास येत आहे. तलवार घेऊन तो धावत आला. आपला प्राण हरता काळ जन्मला असं त्याला वाटायला लागलं, आणि येऊन त्यानं देवकीच्या पोटीमध्ये असलेलं ते नवजात अर्भक ओढून घ्यायचा प्रयत्न केला. आता कलावंत बघा, भागवतकार म्हणतात, कधी नव्हे ते देवकीनं कंसाचे पाय धरले. अत्यंत दीनवाणी झाली, आणि ती रडत रडत म्हणाली, अरे, आणि किती पटणार आहे, तू माझा दादा आहेस, बहिणीवर काही माया दाखवशील की नाही. आणि दुसरी गोष्ट बघ, तुला मारणारा 8वा शत्रू जन्मास येणार होता, म्हणजे कंसामध्ये पुत्र जन्मास आला पाहिजे ना, आणि ही तर कन्या जन्मास आली. शब्द आहेत भागवतकारांचे, ही अबला आहे. ही अबला तुझा घात कसा काय करणार आहे, कन्या तुला कशी काय मारणार आहे. आणि पुढे तिने म्हटलंय, माझी 7 अर्भक अपत्य तू मारलीसच. आता हे जे 8वं मुलीच्या रूपानं मला मिळालेलं आहे, तेवढं तरी माझ्याजवळ असू दे. किती पटणारी भाषा आहे सगळी.
आणि भागवतकारी सुंदर श्लोकातून, आणि मी मराठीत बोलतोय, तुम्ही संस्कृत ते श्लोक वाचावे तर संस्कृत भाषा ही गिरवाण वाणी आहे, अत्यंत सुललित भाषा असते. आपलं होतं काय, आपण त्या शब्दात अडकतो, त्याचं व्याकरण कळत नाही, त्याचा अर्थ कळत नाही. पण मी तुम्हाला दुसऱ्या बाजूला सांगतो, तुम्हाला स्तोत्र पाठ आहे की नाही, मग स्तोत्र पाठ असतात, त्या स्तोत्राचा अर्थ लावायचा तुम्ही प्रयत्न करा, किती पटकन अर्थ लागतो बघा, प्रयोग करून बघा. तुम्हाला जर काय बरं आपलं श्रीसूक्त पाठ असेल, श्रीसूक्त पाठ असेल तर एकदा घ्या ती पोथी आणि तुम्ही त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करा, तुम्हाला ते अनोळखी वाटत नाही. आपल्याला पाठ्यपुस्तकात टेक्स्टबुकमध्ये अनोळखी येतं आणि त्यात आपण नको वाटते ती गिरवाण. पण संस्कृत भाषा ज्याला कळते ना त्याला इतकं त्यात, म्हणजे खरं सांगू तुम्हाला, द्राक्षाचा घड आहे, त्यात बी नाहीच आहे, त्यात रसच आहे, आणि ओठाने खावा इतकं सुंदर आहे. जे कोणी संस्कृत, म्हणजे मी एम ए संस्कृत आहे, जेव्हा संस्कृतचा अभ्यास आपण करतो तेव्हा हे आपल्या लक्षात येतं, आणि मला भागवतातून तुमच्या हे लक्षामध्ये आणून द्यायचं आहे. म्हणून मग बंदीशालेत आला, दीनवाणी त्याच्या पुढं आहे, ती म्हणते, अरे मी अभागिनी आहे, माझे 7 पुत्र मारलेस, आता हिच्यावरती दया कर, तू माझा दादा आहेस ना, मी तुझी धाकटी बहीण आहे. किती भाषा महत्त्वाची आहे. मोठ्या बहिणीवर ओरडता येईल, धाकट्या बहिणीवर कसं ओरडायचं, मी तुझी धाकटी बहीण आहे, आता माझ्यावर दया कर. या अभागिनीला शब्द छान आहेत, शेवटचं मूळ तरी मिळू दे. आपण 8 म्हणतोय ना, ती म्हणते नाही हे शेवटचंच. या अभागिनीला शेवटचं मूल तरी मिळू दे म्हणून त्याला जिवंत ठेव. मध्येच शुक्राचार्य परीक्षितला म्हणतात, कारण कथा ते सांगतायत, मध्ये शुक्राचार्य परीक्षितला म्हणतात की तिची विनवणी, रडत रडत केली विनवणी अशी होती की पाषाणाला सुद्धा पाझर होते. कवी पाषाणाला सुद्धा पाझर पडे. पण कंस कोण होता, 3 विशेषण वापरले. एक अत्यंत कपटी होता, क्रूर होता, आणि स्वार्थानं आंधळा होता. स्वार्थानं आंधळा आत्ता झालाय 8वा पुत्र म्हणून, पण मुळातच कोण होता, क्रूर. असुरांचं लक्षणच आहे ते. आणि कोण होता, कपटी. तर कपटी, क्रूर आणि स्वार्थांत असल्यामुळं त्याला माया ममता माहिती नव्हती. काहीही न बोलता तिच्या ओटीतून, तिच्या मांडीवरून त्यानं कन्येला हिसकावून घेतलं. घेतानाही तिचे 2 पाय धरून हिसकावून घेतलं, आणि काही कळायच्या आत नेत्रात, म्हणजे पापणी ढळते न ढळते एवढ्यामध्ये त्या बंदीशालेमध्ये पडलेल्या एका मोठ्या शिलाखंडावर त्या नवजात अर्भकाला त्यानं आपटलं. हे सगळं व्यवस्थित रंगवलंय. क्षणार्धात काय देवकीची अवस्था झाली असेल, पण देवकीला रडायलाही वेळ मिळाला नाही, असं अद्भुत घडलं. कारण त्याच क्षण संपतो न क्षणतो तोपर्यंत आकाशामध्ये वीज चमकली, लखलखाट झाला. त्या शिलाखंडापासून वर अशी तेजो रेषा गेली. वीज वर गेल्यागत वाटलं, माहिती नाही ती आदी माया होती. एक ध्यानात घ्या, अशीच आदी माया जी होती तिचं नाव ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई, आणि ती आदी माया तशीच विजेसारखी गेली आहे. हे जे इतिहासात आपल्याला माहिती आहे त्याच्यामागं फार मोठा तात्विक अर्थ आहे. म्हणून बाकीच्या 3 भावांचं समाधी मंदिर आहे, गावाचं नाव मुक्ताई नगर आहे, मुक्ताईचं मंदिर आहे, पण मुक्ताईची समाधी नाही. हे सगळं आपल्या परंपरेत पक्का आहे. आपण बघितलं आदी माया, आणि खरंच आदी माया. मला सांगा, जर ती आदी माया नसती तर रुसलेल्या ज्ञानेश्वरांची समजूत काढायची ताकद आणि कुणाची होती, निवृत्तीनाथांची नव्हती. कारण त्यानं ज्या भाषेमध्ये आईच्या ताईच्या ममतेनं म्हटलंय, जीवदातानी चावली सांग कोणी 32 पाडली. सगळं ताटीचे अभंग आठवा, त्यात एक गोडवा आहे, त्यामध्ये समजूत घालण्याची ताकद आहे. आणि जे ज्ञानेश्वर ताटीचा दरवाजा बंद करून बसले होते ते केवळ धाकट्या बहिणीच्या त्या गोड ओलाव्याच्या समजुतीच्या बोलण्यानं बाहेर आलेत. म्हणून तुम्हाला मला पांडुरंग अवतार आणि सगळे ग्रंथ मिळालेत. आणि सांगू, आपल्याकडे वारकरी साहित्यामध्ये संत साहित्याची पहिली व्याख्या ही मुक्ताबाईने केलेली आहे. ना ज्ञानेश्वराने, ना नामदेवाने, ना चोखामेळ्याने कोणी केलेलं नाही आहे.
ताटीच्या अभंगात प्रथम संतत्वाची व्याख्या आहे. आपलं संतत्व आहे, आपलं भक्तितत्व नाही आहे. तुम्ही उत्तरेत गेलात, भक्ती आहे, भक्त आहे. पण नामदेवानी जे हिंदीमध्ये संत बानी निर्माण केली तो निर्गुण सगुण एकरूप आहे. उत्तरेमधला देव सगुण आहे. सूरदास असतील, मीराबाई असेल, चैतन्य प्रभू असतील, आणि महाराष्ट्रातले भक्त संत आहेत. कारण आमचा विठ्ठल सगुण निर्गुणात्मक देवाधिदेव पंढरीराय आहे, हे पक्क आहे. आम्ही निर्गुण विसरूच शकत नाही. म्हणून संत जेणे व्हावे, जग बोलणे सोसावे. संत म्हणजे जग रागे झाले वन्नी, संते इथं जरा दुरुस्त करा, संते सुखे झाले पाणी. आपल्याला अभंगातून ऐकायला मिळतं संत मुखे झाले पाणी, नाहीये. संत सुखे झाले पाणी, संतांनी सुखानं पाणी व्हायला पाहिजे. हे ध्यानात घेतलं तर ताटीच्या अभंगात मराठी साहित्यात तरी संतत्वाची पहिली व्याख्या आहे. वारकरी संतांच्या आधी महानुभाव संत आहे. महानुभाव संत, महानुभाव पंथ आहे. त्या पंथात असे संत नाहीच आहे. जे संत आपले आहेत तसे नाहीच आहेत, मोठे आहे. माहीम भट आहे, भास्कर भट आहे, जिचे धवळे अतिशय प्रसिद्ध आहे. ती महदंब नावाची अत्यंत मोठी भक्त आहे, पण संत नाही. ध्यानात येत आहे. तर या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ती आदिमाया तेजो रेषांवर गेली आणि एक आकाशवाणी ऐकून कंसा क्रूरोत्तम झाला होता. आता एक आकाशवाणी ऐकू आली, ती अशी, त्यांचे शब्द सांगतो. मूर्खा, मला मारून काय फायदा होणार आहे? तुला ठार करणारा, तुझा प्राण हरता पूर्वीच जन्मला आहे आणि तो कुठं तरी सुखानं वाढतो आहे. सगळे शब्द महत्वाचे आहेत. मूर्ख म्हटलंय, मला मारून काय फायदा म्हटलंय, पण चिंता सतत कर, का तुला मारणारा जन्मला आहे. म्हणजे आता जन्मायचं नाही आहे, जन्मला आहे आणि कुठंतरी सुखानं वाढतोय. पत्ता सांगितलेला नाही, कुठंतरी सुखानं वाढतोय. अशी आकाशवाणी झाली आणि कंसाला आता काय करू असा प्रश्न पडला. सगळ्यांना मारून झालं, हिलाही मारायचा प्रयत्न झाला. 8वी मुलगी असली, समजा आजच्या आपण भाषेत बोलूया, अबला असून सबला असली तर काय करा, आदिमाया लक्ष्मी दुर्गा असली तर काय, असं विचारायला असेल मनात त्याच्या. थोडक्यात काय, त्यानं सगळे प्रयत्न केले पण सगळे फुकट गेले. कंस दिगमूढ झाला, बंदीशालेकडनं राजवाड्याकडे परतला. आता त्याला मंत्री भेटणार आहे. ते मंत्री सुद्धा कसे त्याच्यासाठी कपटी आहेत बघा, काय ते सांगतो थोड्या वेळानं. पण भागवतकार मानसशास्त्रज्ञ आहेत. अशा प्रकारे 8ही मुलांना मारून तो 8वा जन्मायचा तो जन्मलाच, वाढायचा तो वाढतोच. हा पराभव कुठेतरी टोचला आणि पराभव टोचला की मानसशास्त्र म्हणतं कुठंतरी माणसाला चांगलं वागायची बुद्धी होते. म्हणून राजवाड्याकडे जाणाऱ्या कंसानं सगळ्यात चांगली गोष्ट केली. अर्थात का केली याचं आणखीन एक कारण तुम्हाला नंतर सांगतो, पण एक चांगली गोष्ट केली की जाता जाता म्हणाला याच्या हातापायातला साखळ दंड काढा. सगळ्यात मोठी चांगली गोष्ट. याचं खरं कारण मी म्हटलं ना, टोचणी लागली म्हणून, हे नाही आहे खरं कारण. तिनं म्हटलं ना आता शेवटचं अपत्य म्हणून सोडून दिले त्यांना. सुखानं संसार करा, कुठे करता त्या ठिकाणी. हातापायातल्या बेड्या काढण्याची जास्तीत जास्त चांगली आज्ञा दिली आणि राजवाड्यात आला. राजवाड्यात आल्यानंतर त्यानं मंत्रीगण परिषद बोलवली. काय मंत्री एकेक आहेत बघा, त्याने काय उपाय सुचवलाय. त्यांनी सुचवलंय, मंत्रीगण म्हणालं, महाराज तुम्ही काही काळजी करू नका, आपण काय करूया बरं, तर आपलं जेवढं मथुरेचं राज्य आहे, आता हे राज्य फार मोठं असणार नाही आहे, ध्यानामध्ये घ्या. कारण जुन्या कालखंडामध्ये आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या आधारे मौर्य घराणे जेव्हा निर्माण केलं, अशोकापर्यंत आलं, तेव्हा साम्राज्य निर्माण झालं. ते पहिलं साम्राज्य. आधी नंदाचं राज्य होतं ना, जे ताकदवान होतं, जे पाडून धनानंदाला मारून संपून चंद्रगुप्त आला, त्यानं अलेक्झांडर घाबरलेला आहे आणि परत गेलेला आहे. ते मगधाचं राज्य होतं, चथुनंतर जरासंध आहे. ते राज्य मोठं होतं पण साम्राज्य नव्हतं. भारतामध्ये साम्राज्य निर्माण झाले ते चंद्रगुप्त मौर्यापासून, मग बिंदुसार, नंतर अशोक. हे ध्यानात येत आहे. तर अशा वेळेला मथुरेचं राज्य फार मोठं असणार नाही,
जरासंध हा सासराच आहे आणि कोणी कोणी असते आणि अशी होती खूप 6-7 नावं तर आपण सहज सांगू शकतो. लिच्छवी नाव सांगू शकतो, शाक्य कुल सांगू शकतो गौतम बुद्धाचं, हे ठीक आहे. हे मी काय म्हणतोय, तर मंत्रीगण म्हणाले आपल्या मथुरेच्या राज्यामध्ये हे केवढं मोठं असेल बरं, आपण समजूया महाराष्ट्र एवढं मोठं असेल समजूया. मंत्रीगण सांगतायत की आपलं राज्य जेवढं मोठं आहे त्या ठिकाणी आपण आपले सगळे सैनिक पाठवून काय करूया बरं, हे सुचणं शक्य आहे. बघा, राज्यातील सगळी नगरं, सगळी गावं आणि सगळे गवळीवाडे हे पालथे घालूया आणि 10 दिवसाच्या आत जन्मलेलं जे जे मूल असेल ते मारून टाकूया. किती छान उपाय आहे. कृष्ण मरणार की नाही नक्की, ते त्यांना जमलेलं नाही आहे आणि म्हणून मग बाललीला कृष्णाच्या आल्या. पण काय डोक्यामध्ये येऊ शकतं. आणि कंस समाधानी झाला. कंसानं मंत्रीगणांचं ऐकलं आणि त्याला बरं वाटलं. क्रूर निर्दयी विचार करत तो परत आला. आता भागवतकार ज्याप्रमाणे कृष्ण भक्त यांचं वर्णन करतात त्याप्रमाणे जे असत्य असुर असे आहेत त्यांचे वर्णन करतात. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, कलावंतानं व्यक्तिचित्र पात्र रंगवत असताना शत्रू असणारे जे पात्र आहे ना ते पात्र सुद्धा चांगलं रंगवलं पाहिजे. हे दुसऱ्या भाषेमध्ये सांगतो. अफझल खान होता म्हणूनच त्याला शिवाजी महाराजांनी मारलं, याला फार मोठा अर्थ आहे. किंवा सहज तुम्हाला सांगतो, सावरकर आपण सप्ताह म्हणून घेतलेलंच आहे, सगळ्यांना माहिती असा मुद्दाम सांगतो, बाहेर जाऊन सांगतो. इंग्लंडमध्ये लंडन शहरामध्ये सावरकरांचा पुतळा आहे. इंग्लंडमध्ये लंडन शहरामध्ये सावरकरांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याखाली इंग्रजीमध्ये वाक्य लिहिलेलं आहे की असा चारित्र्य संपन्न सक्षम शत्रू आम्हाला मिळाला याचा ब्रिटिशांना अभिमान वाटतो. आता या पार्श्वभूमीवर वेड्यासारखी बोलणारी माणसं आपल्या भारत देशामध्ये मोठमोठ्या ठिकाणी आहेत. त्यांना क्षमा कर, ह्याच्या पलीकडे आपण काही म्हणू शकत नाही. हे तुम्हाला मी सांगितलेलं इतिहास सांगतो. त्याचा फोटो माझ्याजवळ आहे इंग्लंडमधल्या ह्याचा. आणि खरंच अनेकदा इंग्रजांनी उल्लेख केला आहे. जसा राणी लक्ष्मीबाईंचा उल्लेख केला आहे. राणी लक्ष्मीबाई पडल्यानंतर त्यांना मारणारा जो कॅप्टन होता तो म्हणाला एखादी स्त्री अशी लढते हे आम्हाला माहितीच नाही आहे. ही जर इंग्लंड देशामध्ये असती तर तिचे देव्हारे माजले असते. ते लिहून ठेवलंय. राणी लक्ष्मीबाई कोण आहे आपल्याला कळलं तरी पाहिजे की नको, सावरकर कोण आहेत आपल्याला कळले तरी पाहिजेत की नको. आणि खरंच हे सावरकरांचं सामर्थ्य आहे. अनेक इंग्रजांनी डायरीमध्ये लिहून ठेवलंय की सावरकरांसारखा शत्रू आम्हाला मिळाला, हे आमचं भाग्य आहे. आता हे सगळे एवढ्यासाठी मी सांगितलं, मागं तुम्हाला घेतो. मंत्रीगण सुद्धा कंसाला पटवून देताना दृष्टांत देऊन पटवून देतो. हे मंत्रीगणाचं बोलणं काय शहाणपणाचं नाही आहे, पण पटवून देताना भाषा बघा आणि किती पटणारी आहे. कंसाला ते म्हणतात 8वा पुत्र जो जन्मास आला ना ती पोटामध्ये जन्मलेली छोटी व्याधी आहे, तिचा आत्ताच नायनाट केला नाही तर सगळं राज्य आपलं धोक्यात येईल, असं वाक्य. भक्ती रंगवणाऱ्या भागवतकारांना हा दृष्टांत शत्रूकडे द्यावासा वाटतो. याचा अर्थ त्यांची लेखणी जशी भक्ती शरण आहे तशीच काव्य शरण आहे हे आपल्या लक्षामध्ये येतं. आणि व्याधीचा उल्लेख अगदी बरोबर आहे. शरीरात उत्पन्न झालेल्या व्याधीची उपेक्षा केली तर तो दृढमूल होतो. तसं शत्रू किंवा वैर्याचं आहे त्याचा बंदोबस्त करा असं मंत्रीगणानं सांगितलेलं आपल्याला दिसतं. आणि 5-7 मिनिटं घेऊया. हे सगळं मथुरेत झालं. दिग्मूढ झाला, कपाळावर हात मारला, सगळं फुकट गेलं. एवढा मोठा जरासंधाचा मी जावई, वडिलांना तुरुंगात टाकून राज्य मिळवलेला, पण सगळं फुकट गेलं. कंस घरी परत आला. थोडक्यात मथुरेमध्ये शोकसागर होता. पण इकडं गोकुळामध्ये मात्र तुकारामांच्या भाषेत बोलायचं, आनंदाच्या डोही आनंद तरंग. त्याचं वर्णन करून थांबूया. पुन्हा शुकाचार्य परीक्षितला सांगतायत की अरे हा कंस आणि त्यांचा मंत्रीगण असा अस्वस्थ झाला, पण गोकुळात मात्र आनंदी आनंद होता. कारण पहाट झाली, सकाळ झाली, यशोदेला जाग आली आणि तिनं पुत्र मुख पाहिलं.
बातमी नवऱ्याला कळली, नंद धावत आला. पुन्हा मी अनेकदा बोलले, नंद शब्दाचा अर्थच आनंद आहे, यशोदेचा अर्थ यश देणारी. तर आनंदाचं वाटप करणारा तो नंद धावत धावत आला, आपल्याला पुत्र झाला, अतिशय आनंदित तो झाला. आणि मग लगेचच विद्वान ज्योतिषांना बोलवलं गेलं आणि जातक कर्म विधी हा शब्द भागवतामध्ये येतो. नामकरण विधी हा शब्द मला भागवतात दिसत नाही. मला असं वाटतं, बरोबर का चूक तुम्ही सांगा, जातक कर्म म्हणजे जावळ आपण म्हणतो तेच ना, बरोबर आहे का? का जातक म्हणजे वारसा? मला नेमकं आठवत नाही म्हणून. हो का? अच्छा, नाही जातकचा. हो ठीक आहे, मग माझा जरा गैरसमजूत झाली. मी जातक हे जावळाशी जोडत होतो. नाही, ठीक आहे, आता छान, बरोबर आहे त्याचं. मग जातक कर्म म्हणजे बरं जन्माचा संबंध, आणि आपण त्याला नामकरण विधी म्हणतो, म्हणजे पटणार आहे. मग अडचणच माझी दूर झाली. आता मुद्दा असा की विद्वान ज्योतिषांना बोलवलं गेलं आणि नामकरण विधी का जातक कर्म संस्कार असा उल्लेख त्या ठिकाणी आलाय. आता इथं भागवतकार मुद्दाम राखून ठेवतायत की आलेले ज्योतिषी फक्त नाव ठेवणं, आशीर्वाद देणं एवढेच आहे. पुढं गर्गमुनी येणार आहेत आणि ते खरं कुंडली मांडून भविष्य सांगणार आहेत, ते आता काही नाही आहे. आणि ते गर्गमुनींनी फक्त नंदाला सांगितले, बाकी कोणाला सांगितले नाही, असं पुढे भागवतात येणार आहे. तर आता ते सगळं थांबवले, आत्ता फक्त नाव ठेवलं गेलं असं दिसतंय आपल्याला. मग राजास्त असल्यामुळं, म्हणजे पाटील असल्यामुळं त्या ठिकाणी पुराणिक आले, भाट आले, बंदीजन आले. आता बंदीजन शब्द भागवतात आला की जर आपल्याला वेगळे वाटतं, कारण बंदीजन म्हणजे गुलाम वाटतं आपल्याला, पण तसा नाही आहे. बंदीजनचा एक अर्थ गाणं म्हणणारा असा सुद्धा आहे. तर बंदीजन, भाट, चारण असे शब्द आहेत, असे आले. सर्वत्र नगारे, चौघडे वाजू लागले. आता भागवतकार नेहमीच उत्सवाचं वर्णन एका विशिष्ट पद्धतीनं पण न चुकता करतात. रस्तोरस्ती चंदनाचे सडे घातले गेले, ध्वज तोरणं उभारली गेली. इथे आपल्याला दिसते पताका आणि पुष्पमाळा ह्या लावल्या गेल्या. तर सागर कुलकर्णी बसले, त्यांची कृपा येते. तर पताका आणि पुष्पमाळा लावल्या गेल्या, झालरी लावल्या गेल्या. आणि महत्त्वाचं आहे, नंदाच्या घरी मुलगा जन्मला म्हणून गावातले सगळे गोप आणि गोपी सजून आणि धजून बारशासाठी आले. नामकरण विधी ठरला. सगळ्या किती बारकाव्या, सुहासिनीनी यशोदेची ओटी भरली, पाळणा सजला. आणि आता बघा, तेव्हापासून आत्तापर्यंत आहे, त्या मुलाला पाळण्यात खालून वर, वरून खाली करताना कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या असं म्हटलंय, असं भागवतकार सांगताय. किमान 2000-3000 वर्ष तरी शब्द तेच. गोपाळ ठीक आहे हो, पण गोविंद हा शब्द कसा आलाय तिथं? मधुसूदन, मुरारी, केशव का नाही? गोपाळ ठीक आहे, गोपाल. याचं कारण गोविंद हे कृष्णाचं सगळ्यात मोठं नाव आहे. गो म्हणजे गाई नाही, विंद म्हणजे जिंकणे, गो म्हणजे इंद्रिय. गोकुल याचा अर्थ शरीर आहे. गोकुल म्हणजे गोकुळ, आणि गोकुल म्हणजे आपलं शरीर. कुल, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रिय जिंकणारा तो गोविंद. म्हणून ते नाव फार छान आहे. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. आता सगळं गद्यात बोललो, जरा व्यासांची वाणी पण तुमच्या कानावर असू दे. एक श्लोक ऐका, त्यात म्हटलंय, अवाद्यंत विचित्राणी वादित्राणी महोत्सवे कृष्णे विश्वेश्वरे अनंते नंदस्य व्रजम आगते. फार छान श्लोक आहे. अवाद्यंत, आधी अ असला संस्कृतमध्ये की तो भूतकाळवाचक असतं. अवाद्यंत म्हणजे वाजली. काय वाजली? वादित्राणी, वाद्य. कसली वाद्य? विचित्राणी, चित्र विचित्र. मोठ्या थाटामाटानं वाद्य वाजली, फक्त नगाराचा उघडा नाही, सनई नाही, सगळेच. तर अवाद्यंत विचित्राणी वादित्राणी कुठं? महोत्सवे. का बरं एवढा आनंद झाला? तर अहो, जो योग्यानं मिळत नाही, जो ज्ञानी माणसानं मिळत नाही, काही जन्म खर्च करावे लागतात योग्यांना. गीता सांगते, शुचे नाम श्रीमताम घे. आणि तो देव माणसाच्या रूपात स्वतः आमच्या समोर येतोय. काय आम्ही भाग्यवान.
जे कोणी विवेकानंदांच्या जीवनात आसपास त्यांच्या असतील तेवढे भाग्यवान, कारण आज सुद्धा जे महापुरुष आहेत त्यांच्या आसपास जे कोणी होते ते केवढे भाग्यवान. त्यांनी सगुण परमेश्वर पाहिला ना. इथं ते शब्द आहेत, दाखवून देतो तुम्हाला. काय बरं, अवाद्यंत विचित्राणी वादित्राणी महोत्सव. काय झालं, कृष्णे विश्वेश्वरे अनंते. अहो, ज्याला कृष्ण म्हणजे आकर्षण करणारा म्हणतात, जो विश्वाचा ईश्वर आहे, विश्वेश्वर म्हणतात, ज्याचा अंत लागत नाही, तो जो परमात्मा आहे तो व्रजम आगते, गोकुळामध्ये अवतरला. आपण काय भाग्यवान आहोत बघा. आपल्याला कोणी प्रेषितून सनातन धर्म दिलेला नाहीये. प्रेषित येऊन, देवदूत येऊन आम्हाला सनातन धर्म दिलेला नाहीये. आमचा सनातन धर्म देणारा इथं अवतरू झालाय, वरून खाली आलाय. तो देवदूत नाही आहे, तो देवच आहे. ते विष्णूचे 8-10 अवतारच आहेत. आधी गौतम बुद्ध येईल. ही जी आपली श्रद्धा आहे, हा अवतार शब्द येणं ही सुद्धा हिंदू भारतीय सनातन संस्कृती देणगी आहे. आणि जगातल्या कुठल्याही दुसऱ्या संस्कृतीत ती नाही. अगदी जुन्या सुद्धा, इजिप्त, अन्य सगळ्या. ही तर्क, ही भावना, ही शक्ती भारतीयांची. आणि म्हणून बघा, व्रजम आगते फार सुरेख आहे भागवताचं. व्रज म्हटलं तर कधी तर कोणतरी विचारेल, कारण व्रज शब्दाचा अर्थ गौरीवाडा. एखादा भागवतानं वाटला असेल 2050 मध्ये माणूस निघेल आणि कृष्ण गोकुळात जन्मलाच नव्हता, काय पुरावे तुमच्यापाशी आहेत, चला सुप्रीम कोर्टात, असं म्हणाल तर काय करणार. म्हणून आपली सोय करून ठेवली आहे त्यांनी. कुठलं बरं व्रजम, नंदस्य शब्द आहेत. कृष्णे विश्वेश्वरे अनंते नंदस्य व्रजे, नंदाच्या व्रजात, व्रज म्हणजे गोकुळ वृंदावनात आगते. काय सामर्थ्य आहे त्या पुंडलिकानं. जरा भेटतो, थांब थोडं म्हटलं, आई वडिलांची सेवा करतो. 2-4 दिवस होते, पण योगे 28 वेटेवरी उभा करून टाकलं. तसं एकदा कृष्ण आला त्या ठिकाणी, काही चरित्र झालं कृष्णाचं. 150, 170, 120 वर्ष कृष्णाचं आयुष्य होतं असं अभ्यासक सांगतात. पण एकदा कृष्ण जन्मास आला, तो आकाशातला सूर्य जसा शिळा होत नाही, तसं कृष्ण चरित्र कधीच शिळ होत नाही. म्हणून तर भागवत आपल्याला सांगावंसं वाटतं. थांबतो.